प्रमोदजींच्या पाककलेचा आस्वाद घेतल्यानंतर आता वेळ झाली आहे त्यांच्या चित्रकलेबद्दल जाणून घेण्याची। तेव्हा चला आजची आपली भ्रमंती करूया प्रमोदजींच्या या जादुई चित्रनगरीत। हे एक चित्र आहे, या फोटोवर मी काढतोय। वाव, हे फक्त पेन्सिल एवढंच माध्यम आहे, कलर पेन्सिल। अच्छा, स्केचिंग हे बेस आहे, माध्यम येते आहे। जसं संगीतात स्वर आहे तसं ड्रॉइंग हे फार महत्वाचं आहे। चित्रकार आणि शिल्पकार या दोन्ही गोष्टींसाठी ड्रॉइंग खूप महत्वाचं आहे, म्हणून मी ड्रॉइंग करतो। आता एवढ्या सगळ्यांची पोर्ट्रेट्स केलेत तुम्ही, खूप वेगवेगळे अनुभव आले असतील किंवा काही किस्से झाले असतील, त्यातलं काहीतरी सांगा ना। असंच स्केचच्या माध्यमातून एक प्रसंग असा आला की ज्या लातूरला भूकंप झाला त्यावेळी सर्व लोक आपल्या आपल्या परीने मदत करत होते। तर खूप पैसे देत होते लोक मोठं, तर माझ्या असं म्हणत मी पण काहीतरी द्यायला पाहिजे त्या बांधवांना मदत करायला। मी म्हणलं मी किती पैसा, त्यावेळी माझ्याकडे एवढा पैसा नव्हता की मी किती दिला असतं तरी खूप हे होतं। मी म्हटलं माझं कॉन्ट्रीब्युशन काय, तर माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे माझी ही कला आहे परमेश्वराने मला दिली। तर नगरमध्ये एका मेन कोहिनूर म्हणून दुकान आहे, त्या दुकानासमोर मी बसलो आणि तिथे जे समोर बसतील त्यांचं मी स्केच करून देत होतो फक्त 25 रुपयामध्ये। अच्छा, आणि असे 25 रुपये हे करून 3 दिवसात 6,500 रुपये जमा झाले। अरे वा, आणि ते आम्ही भूकंपग्रस्तांना दिले। ही पहिली ओळख होती आणि त्यावेळी लोकांना समजलं की अरे हा समोर बसलेला व्यक्ती जो 5-10 मिनिटात हुबेहूब चित्र काढतोय, तर ते कलाकारांनी समोर लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांचा एक समाजाचा भाग आहे, घटक आहे असं मला वाटतं। तर ते आधी झालं पाहिजे आणि ते लोकांसमोर गेल्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता। हे पेंटिंग स्टुडिओ आहे, पेंटिंगचं काम इथे सगळं वेगळ्या प्रकारचं पेंटिंग मी करत असतो। तसंच एक असा आणखी एक किस्सा आहे की मी नगरमध्ये एक पत्ता शोधत होतो स्कूटरवर, एका छोट्या गल्लीमध्ये गेलो होतो आणि पत्ता शोधत होतो। ते शोधत असताना एक ज्या व्यक्तीला मी विचारलं ते म्हणले अरे सर तुम्ही आहेत का, तर तुम्ही 1-2 मिनिट माझ्या घरात चला। मला समजलं नाही तो असं काय करतो। मी त्याला म्हणलं का अरे मला तो घाई आहे थोडीशी, मला तो पत्ता, तो म्हणला 2 मिनिट माझ्या घरात आहे, मी तुम्हाला तो पत्ता सांगतो। फार म्हणलं पत्ता सांगायला मी घरात कशाला यायला पाहिजे, तो खूप आग्रह करत होता मला। आणि मी त्याला म्हणलं की अरे तुम्हाला पत्ता सांग, मी परत येतो वाटल्यास। तो नाही 2 मिनिट मी काही हे करत नाही, तुम्ही या, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। म्हणून त्यांनी घरात नेलं। घरात गेल्यानंतर एक चित्र लावलेलं होतं आणि ते चित्र स्केच केलेलं होतं, मीच केलेलं स्केच। तर मी बघितलं अरे मी कधी केलं मला आठवत नव्हतं ते स्केच। तर त्यांनी मला सांगितलं की सर हे स्केच आहे जे माझ्या वडिलांनी भूकंपासाठी करून दिलं आणि आमच्याकडे एवढी एकच म्हणजे फोटोग्राफ त्यांच्याकडे नव्हता, त्यांचे वडील वारले होते आणि तेवढं एक स्केचच त्यांच्याकडे फक्त होतं। त्यांनी सांगितलं की हे स्केचच माझ्याकडे आहे आणि ते मला तुम्हाला दाखवायचं होतं की 25 रुपयामध्ये तुमच्याकडनं, आमचे वडील साधे सेल्समन होते, त्यांच्याकडे काही फार पैसा नव्हता, तर तुमच्याकडनं ते स्केच करून घेतलं आणि तेवढी एकच आठवण आमच्याकडे आज ती आहे। आणि त्यामुळे मला जास्त मी प्रेरित झालो की हे जे मोठे सारे जे आहे सगळे लोक म्हणत होते मला कलरमध्ये करा, याच्यामध्ये करा, तर मी या घटनेमुळे मी खूप प्रेरित झालो की पेन्सिलमध्येच झालं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे पेन्सिल ड्रॉइंगमध्ये, त्यामुळे मी ते पेन्सिलमध्ये केलं असं आहे। असे बरेच किस्से आहेत, पण त्याच्यामुळे हा एक खूपच याचा आहे की एखाद्या व्यक्तीसाठी माझं एक पेन्सिल चित्र हे इतकं महत्त्वाचं होऊ शकतं। माझं एवढं सुंदर स्केच बघितल्यानंतर माझ्याकडे अजिबात शब्द नाहीयेत।
त्यामुळे नेहमी मी प्राजक्ता तुमचा निरोप घेते, पण आज माझं हे सुंदर स्केच तुमचा निरोप घे. श्री खंडोबा देवस्थान मंदिरात कोणत्या सालातील शिलालेख दाखवण्यात आला? 1491, 1391 की 1591? तुमची अचूक उत्तरं आम्हाला पाठवा बुधवारपर्यंत. भाग्यवान विजेत्याला मिळत आहे ट्रँक्विलिटी रिसॉर्ट गणपतीपुळे यांच्याकडून 2 दिवस 1 रात्र कॉम्प्लिमेंटरी स्टे पॅकेज.